जवळजवळ आम्ही लहानपणापासून बघतो की त्यांचं ध्येयच होतं, जगण्याचंच ध्येय टेंबू योजना आणि माझा दुष्काळ भागाचा कलंक मिटवायचा, माझा भाग सदन सुजलाम सुफलाम करायचे भाऊंच्या डोक्यात होतं. पडळकरांची ताकद त्यांची, म्हणजे आम्ही पडळकरांची ताकद आमच्या सामान्य माणसाच्या हिशेबानं सांगू वा राजकीय हिशेबानं सांगू? दोन्ही सांगितले. सामान्य माणसाच्या हिशेबानं राजकीय नेतृत्व करणार आहे ते प्रयत्न करतात, चालू आहे त्यांचं. राजकीय हिशेबानं खानापूर तालुक्यात प्रत्येक गावागावात त्यांचा काही गट नाही. भाऊंना जाऊन अजून वर्ष झालं नाही. वर्षाच्या आत 1350 कोटी रुपयाची कामं बाह्याने येतात एक वर्षाच्या आत. आमदार नसताना जर 1350 कोटी वर्षाच्या आत येत असले तर म्हणजे वेग किती आहे हो, मग आमदार झाल्यावर किती वेग असतो. त्या इच्छुकांच्या हिशोबानं ते तर 5 वर्षातच कधी दिसले नव्हते आतपाडीचे. कोण इच्छुक म्हणजे आता राहणाऱ्यांना इच्छुक आहेत, कधीच दिसले नाही लोकांच्या, 5 वर्ष दिसले नाही. नमस्कार दादा, तुमचं नाव सांगा मला. नमस्कार. पोपट महादेव थोरात. काय वाटतंय विटामध्ये वारं कुणाचं आहे? वार सुहासबाई. सुहासबाई. किती काम केले सुहासबाईंनी? काय मतदारसंघ? भरपूर गेले. अगदी भाऊंना जाऊन अजून वर्ष झालं नाही. वर्षाच्या आत 1350 कोटी रुपयाची कामं बाह्याने आणले एक वर्षाच्या आत. आमदार नसताना जर 1350 कोटी वर्षाच्या आत येत असले तर म्हणजे वेग किती आहे हो, मग आमदार झाल्यावर किती वेग असेल. मतदारसंघामध्ये जर विचार केला तर पडळकरांचं नाव सुद्धा चर्चेमध्ये. काय वाटतं, पडळकरांची मतदारसंघामध्ये ताकद आहे का? आहे. टफ फाईट होईल? टप तशी काय म्हणता येत नाही, पण ताकद आहे त्यांची. या मतदारसंघामध्ये सगळ्यात महत्वाचा प्रश्न होता तो म्हणजे पाण्याचा प्रश्न. पाण्याचा टेंबूचं पाणी गावागावात पोहोचलंय का? पोचलंय. थोडा भाग राहिला आहे तो बी आता झालंय, त्याची बी काय ऑर्डर निघाल्या. थोडा खानापूरच्या साईडचा वरला भाग राहिला. तर याचं श्रेय नेमकं कुणाचं? श्रेय अनिल भाऊ. बरं, या 2024च्या विधानसभा निवडणुकीचा जर विचार केला तर कुठले कुठले महत्वाचे प्रश्न जे की मतदारसंघामध्ये प्रलंबित आहेत, म्हणजे थांबले, अजून त्याचा झाले नाहीत प्रश्न पूर्ण, कुठले कुठले प्रश्न वाटतात तुम्हाला? आता जवळजवळ अलीकडल्या 5 वर्षात तसा प्रश्न पाण्याचा, जिथे दुष्काळी पिढ्या दुष्काळी चालू आहे. पाणी सगळ्यात महत्वाचा पाण्याचा विषय होता, तो आता बऱ्यापैकी जवळजवळ सुटत आला. त्यामुळं फारसं काय, आता रस्त्याचं 2 महामार्ग इथनं गेले ते, त्यामुळे रस्त्यातून ग्रामीण किरकोळ काय असलं तर पाण्याचाच फक्त महत्वाचा प्रश्न, बाकी बऱ्यापैकी विकास इथला झालेला आहे. 2024 साठीचा आमदार नेमका कोण होतंय या मतदारसंघाचा? सुहासबाई. फिक्स. यंदाच्या विधानसभेला या मतदारसंघामध्ये वारं नेमकं कुणाच्या बाजूने? वारं सुहास बाबर. पण या मतदारसंघाचा विचार जर केला तर आपले बाबासाहेब असे, त्यांना पाणीदार नेते म्हणून ओळखलं जायचं. तर काय वाटतं, टेंबूचं पाणी इथपर्यंत पोहोचलंय मतदारसंघामध्ये आणि ग्रामीण भागात सुद्धा पोहोचलंय का? आणि नेमकं टेंबू योजनेची सुरुवात कशी झाली? कसं आहे की साधारणतः टेंबूची तशी मांडणी 1991-92 साली करण्यात आली होती. त्यावेळेला सरकार होतं यांचं, काँग्रेसचं सरकार होतं. त्यावेळेला भाऊनी तो पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केला आणि भाऊ त्यावेळेला आमदार होते, पण त्यावेळेच्या सरकारनं काय फार डोक्यात ती घेतलं नाही. पण तीच योजना परत 95ला ज्यावेळी युती सरकार आलं त्यावेळेला 95ला युती सरकारच्या काळात थोडीफार त्या कामाची सुरुवात झाली. त्यानंतर 99ला आणि 2004ला तिथून सदाशिवभाऊ पाटील आमदार झाले. पण त्या 10 वर्षाच्या काळात नंतर त्यांनी असा सांगायचा प्रयत्न केला की मी एवढा निधी तेवढा निधी, पण बी प्रॅक्टिकल काही निधी आणला नाही. म्हणजे स्वतः ते आमदार असून तेच म्हणलेले की टेंबू हे दिवा स्वप्न आहे. म्हणजे त्यांनी थोडक्यात त्या गोष्टीचा नाद सोडलेला. पण भाऊनी जवळजवळ आम्ही लहानपणापासून बघतो की त्यांचं ध्येयच होतं, जगण्याचंच ध्येय टेंबू योजना आणि माझा दुष्काळ भागाचा कलंक मिटवायचा, माझा भाग सदन सुजलाम सुफलाम करायचे भाऊंच्या डोक्यात होतं. त्या हिशोबानं भाऊनी ज्या पद्धतीनं प्रयत्न केलं ते पुऱ्या मतदारसंघानं बघितलेलं आहे. मतदारांनी, राजकीय लोक अराजकीय सर्वसामान्यांनी सुद्धा भाऊंचा प्रयत्न बघितलेला आहे. आणि त्या भाऊंच्या प्रयत्नाला 2014 नंतर यश आलं भाऊ आमदार झाल्यानंतर. आणि जवळजवळ 80% भागा आमचा पाण्याखाली गेला. जी काही वंचित गावं होती ती सुद्धा भाऊ हयात असताना भाऊनी सगळं प्रयत्न करून पाठपुरावा करून म्हटला जो 2.5 वर्ष जो महाविकास आघाडी सरकार होतं त्यामध्ये जिल्ह्याचं राजकारण असो, काही कुरगोड्या असतील, काही या राजकीय असतील, त्यात भाऊंना श्रेय जाते म्हणून ती थोडेफार वंचित गावं बाजूला पडलेली. नंतर सुद्धा भाऊनी प्रयत्न करून ती वंचित गावं समाविष्ट करून घेतली. त्याची आता टेंडर निवेदन निघाले. आता तो भाऊ नाहीत, पण भाऊंचं ध्येय होतं की भाऊंचं ध्येय पूर्ण झालेलं आहे की माझ्या मतदारसंघातली 1 इंच सुद्धा जमीन टेंबूपासून वंचित राहिली नाही पाहिजे. ते भाऊंचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे.
टेंबूचं सोबत बारीक ग्रामीण हा. मतदारसंघापर्यंत अगदी टेंबूचं पाणी पोहोचलंय. या मतदारसंघाचा जर विचार केला तर यंदा 2024ला कोणाकोणाच्या टफ फाईट होईल? काय आहे तुम्हाला परिस्थिती सांगतो मतदारसंघाची. इलेक्शन आले की प्रत्येक पुढाऱ्याला अधिकार आहे की बाबा मी उभा राहणार आहे म्हणायचा, पण मूळ एक स्थिती कुठला नेता स्वीकारायला तयार नाही. आज आमचा मतदारसंघ जवळजवळ इकडे उंबरगावपासून बाळवणीपर्यंत, माहुलीपासून गोठेवाडीपर्यंत किंवा इकडे पेड आहे किंवा असा इतका मोठा विखुरला, जिल्ह्यात सगळ्यात मोठा मतदारसंघ आमचा आहे. भौगोलिक सुद्धा, लोकसंख्येनं सुद्धा जास्त आहे. पण परिस्थिती अशी आहे की जवळजवळ बारीक सारीक वाडी वस्ती जर धरली तर जवळजवळ मतदारसंघात 174 गावं होत्यात, बारीक लहान सहान वाडी वस्ती धरली. आज एकच गोष्ट अशी आहे, वस्तुस्थिती आहे, आणि वास्तव विरोधकांना सुद्धा मान्य आहे, सगळ्या किंवा जे इच्छुक आहेत त्यांना मान्य आहे की 174 गावामध्ये स्वतःचा आमदार अनिल भाऊंचा स्वतःचा गट आहे. म्हणजे एखाद्या वाडी वस्तीवर जरी गेलं तर त्यांचा कार्यकर्ता आहे. आणि आज दुर्दैवानं असं आहे की काय आटपाडी तालुक्यातील नेते इच्छुक आहेत, काय विटा शहरातील नेते इच्छुक आहेत, यांचा कुठंच स्वतःचा असा गट नाही. म्हणजे विटेकरांचा आटपाडी साईडला गट नाही किंवा आटपाडीच्या नेत्यांचा इकडे संपर्कच नाही. म्हणजे आता जी इच्छुक एक तयार झालेले आहेत त्या इच्छुकांच्या हिशोबानं ते तर 5 वर्षातच कधी दिसले नव्हते आटपाडीचे. कोण इच्छुक आहे? म्हणजे आता राजेंद्रांना इच्छुक आहेत, कधीच दिसले नाही लोकांच्यात, 5 वर्ष दिसले नाही. आता महिना झाला चर्चा चालू झाल्या की मी इच्छुक आहे, मी बाबा आमदारकीला इच्छुक आहे. ब्रह्मानंद पडळकर, गोपीचंद पडळकर आमदार आहेत, त्यांचे बंधू आहेत, ते आता महायुतीतले आहेत, ते पण इच्छुक झालेत. बरं, आता कामं तर युती सरकारच्या काळात झाल्यात, भाऊनी केल्यात, भाऊ हे घटक होते युती सरकारचे. असं असताना सुद्धा व्यक्तिद्वेष म्हणा किंवा आपल्याला पण पाहिजे. आता त्यांचे बंधुराज आहेतच ना आमदार, पण तरी पण त्यांना ते MLA शिवाय त्यांना लोकप्रतिनिधी होईल. पडळकरांची ताकद किती आहे मतदारसंघ? पडळकरांची ताकद त्यांची, म्हणजे आम्ही पडळकरांची ताकद आमच्या सामान्य माणसाच्या हिशेबानं सांगू का राजकीय हिशेबानं सांगू? दोन्ही सांगितले. सामान्य माणसाच्या हिशेबानं राजकीय नेतृत्व करणार आहे, ते प्रयत्न करतात, चालू आहे त्यांचं. राजकीय हिशेबानं खानापूर तालुक्यात प्रत्येक गावागावात त्यांचा काही गट नाही. म्हणजे आता स्पर्धा अशी आहे की ग्रामीण भागामध्ये म्हणजे कुठला तरी एक म्हणजे माणसाचा प्रयत्न करायचा, गावातली 1-2 माणसं गाठायची, त्यांच्या थ्रू काय होतंय का बघायचं, असं तसं. ह्या हिशेबानं आता त्यांची सुरुवात आहे. खानापूर तालुक्यात काही त्यांचं प्राबल्य आहे किंवा त्यांचा फार मोठा गट आहे यातला प्रकार नाही, त्यांनी आता सुरुवात केलेली आहे. तर या मतदारसंघाचा जर विचार केला तर या मतदारसंघामध्ये कुठले कुठले महत्वाचे प्रश्न जे प्रलंबित राहिलेत की 2024च्या विधानसभा निवडणुकीला सगळ्यात महत्वाचा जो प्रश्न होता ना मतदारसंघाचा, तो पाणी होता. म्हणजे दुष्काळ. आमच्या भागात गलाई बांधव आहेत, म्हणजे आमचा तसा भाग जगला टिकला तो गलाई बांधवांच्या जीवा. म्हणजे दुकानात लोक गेली, त्यांनी गावाकडची घरं जगवली. पण भाऊंच्या माध्यमातून दुष्काळ मिटला, गावावर चोर झाला. आज आमची दुकानदार मंडळी सुद्धा भाऊंच्या प्रचंड प्रेम करायची. आज ती सुद्धा भाऊंना एका इतकी समाधानी होती की बाबा गावाकडे त्यांचा भाव असो, गावाकडे त्यांचे आई वडील असो, गावाकडे कोण असो, जी पडाक होतं गावात त्यांना आज सोर झाला. आणि आज दुकानदारी पहिल्यासारखी नाही, पण तरी गावाकडे एक सोर्स तयार झाल्यामुळं आता महत्वाचं जे आमचं दुष्काळाचं काम होतं ते जवळजवळ भाऊनी कंप्लीट केलेलं आहे. राहता राहिला रस्त्याचा विषय. आज जिल्ह्यात एकमेव मतदारसंघ असा आहे की तो कुठल्याही तालुक्यात फिरा, रस्त्याच्या बाबतीत प्रश्नच नाही. म्हणजे इतका चांगला रस्ता कुणाच्याही मतदारसंघात नाही, इतका प्रचंड चांगला रस्ता भाऊनी इथं रस्ता तयार केलाय. लाईटची व्यवस्था म्हणा, आज अक्षरशः म्हणजे कार्यकर्ता वायरमॅनला सुद्धा फोन लावायला आमदाराशी लावायचं एवढं भाऊनी काम केलेलं आहे. आता भाऊंचा प्लॅन होता बाबा सौर ऊर्जेवर टेंबूच राहिलेलं बाबा लाईटच्या हिशोबानं उद्या भविष्यात विजाचं बिलाचा प्रश्न आहे, ते त्या पद्धतीने काम करायचं भाऊंच्या डोक्यात होतं. पण ते असं झालेलं नाही. म्हणजे अजून मग आता ते भविष्यात करतील. म्हणजे भैया आहेत, भैयांनी मुळात कसं आहे की भाऊंच्या माघारी 6-7 महिने झाले सुहासबाईंनी जवळजवळ 1150 कोटीचा निधी आणलाय फक्त माझी जिल्हा परिषद उपाध्यक्ष असताना. म्हणजे त्यामध्ये भाऊंचं श्रेय योगदान येतच नाही असं नाही, पण भैयांनी जी काम करून दाखवलेलं आहे 7-8 महिने, म्हणजे भाऊंची उणीव आयुष्यात कधीच म्हणजे भरून निघणार नाही. पण भाऊंची उणीव बाबा भाऊंचं कार्य पूर्ण करू शकणारा माणूस एवढी छाप भैयांनी लोकांच्यात आतापर्यंत पाडलेली आहे. यंदा विधानसभेला सुहासबाई येणार आमचा. आणि माझं मुळातच म्हणणं असं आहे की म्हणजे एखाद्याचा व्यक्तिद्वेष करून सगळ्यांनी एकत्र येण्यापेक्षा प्रत्येकानं आपापली कुवत बघावी आणि त्या हिशोबाने धाडस करावं. शेवटी इच्छुक प्रत्येक जण असतं, पण आपण बाबा निदान एक आपलं मुळात माझा प्रश्नच असा आहे, ग्रामपंचायतीचं नेतृत्व कोण करतं, ज्याची गावावर वत्सप आहे, गावावर पकड आहे, का जो गावासाठी धाडशी निर्णय घेऊ शकतो. वार्डात कोण उभा राहतं, वार्डातले 1-4 ऐकतात. तसं जे आमदारकीची लोक स्वप्न बघतात ना, त्यांना आमची एक विनंती आहे की तुम्ही निदान पहिल्यांदा या 160-70 गावातली स्वतःचा गट करा, कार्यकर्त्याची फळी तयार करा आणि मग ही स्वप्न बघा ना. का तर आपलं व्यक्तिद्वेष म्हणून आपलं कुणीतरी एकत्र यायचं व्यक्तिद्वेष करायचा असं राजकारण आमच्या मतदारसंघाचं आहे. वास्तव असं आहे की विकास भरपूर भाऊनी केलेला आहे. भाऊंच्या माघारी सुहासबाई यांनी पण भरपूर काम केलेलं आहे किंवा भाऊंच्या पावला पाऊल ठेवलेलं आहे आणि लोकांनाही पटलेलं आहे की जी भाऊनी केलं ते सुहासबाबर करतील किंबहुना त्याच्या पुढे जाऊन करतील.
इतकं व्यवस्थित असताना आमच्या मतदारसंघात सरळ सरळ सामान्य जनतेचं मत आहे. इथला आमदार आहे सुहास बाबर. 2024 चा विटाचा आमदार. सुहास बाबर. थँक्यू.